आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर आलाय। भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारींच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान ही घोषणा करताना काय नेमके बदल झालेले आहेत, कोणाकडे जबाबदारी देण्यात आली, याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घ्यात अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे। अभिषेक, एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यानंतर सर्व पक्ष जर का पाहायचं तर कुठंतरी तीव्र गतीनं एकूणच नियुक्त्या ज्या आहेत त्या आपल्याला त्यांच्या होताना पाहायला मिळतात। अशातच भाजपकडनं देखील जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांची घोषणा करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रामुख्यानं पाहायचं तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईकांना निवडणूक प्रभारी करण्यात आलेलं आहे। ठाणे शहर असेल, ग्रामीण असेल, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई या सगळ्याची जबाबदारी ही गणेश नाईक यांच्यावर असणार आहेत। ते स्वतः निवडणूक प्रभारी असणार आहेत। त्यामुळे एकूणच कुठेतरी भाईंना अडचणीचं करण्यासाठी दादांना, भाजपचे दादा जे आहेत ते आपल्याला सध्याला ठाण्यामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील नितेश राणे असतील यांना निवडणूक प्रभारी करण्यात आलेलं आहे। तर पुणे शहरामध्ये गणेश बिडकर यांच्या खांद्यावर आपल्याला निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। एकूणच शिंदे किंवा शिवसेनेचे ते एकूण कुठेतरी विरोधक मानले जातात। सोबतच दुसरीकडे जर का पाहायचं तर बीडमध्ये देखील जबाबदारी ही पंकजा मुंडे यांच्यावर देण्यात आलेली आहे। मात्र निवडणूक प्रमुख हे आपल्याला सुरेश धस पाहायला मिळतात। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।